जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक अतिशय महत्त्वाची बातमी. शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का. ऑपरेशन टायगरच्या नावाखाली 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेल्या या खासदारांना सर्वात मोठा धक्का. सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस. नेमकं काय झालंय ते सविस्तर आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं शिंदे गटाला कसा धक्का बसलेला आहे. गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्याकडून जे 6 खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटाकडे गेले आहेत ते सध्या चिंताग्रस्त दिसत आहेत. कारण 6 खासदारांना जे काही गद्दारी केल्याचं फळ आता सुप्रीम कोर्टातून मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण 6 खासदार हे मशाल चिन्हावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत, परंतु निधी आणि इतर काही आमिषाच्या बळावर ते शिंदे गटात शिवसेना धनुष्यबाण चिन्ह असलेल्या गटात गेल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी जे खासदार 6 आहेत ते शिंदे गटात विलिनीकरणासाठी जी परवानगी मागितली होती त्याला तर परवानगी मिळाली, मात्र यावर उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात जी याचिका दिली होती त्या याचिकेमध्ये आता शिंदे गटाला धक्का बसेल असे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवल्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठाने बुधवारी या याचिकेवर सुनावणी घेत लोकसभा अध्यक्षांचे कार्यालय, सचिव आणि 6 गद्दार खासदारांना नोटीस बजावली आहे. कोर्टाने उत्तरासाठी 2 आठवड्याची मुदत दिली आहे. यावरील पुढील सुनावणी आता 2 आठवड्यांनी होईल असे वृत्त PTIने दिलेले आहे. त्यामुळे 2 आठवड्यामध्ये त्यांचं उत्तर जर समाधानकारक नाही आलं तर त्या 6 खासदारांना सुप्रीम कोर्ट हे अपात्र करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या 6 खासदारांचं एकनाथ शिंदे गटात झालेलं विलिनीकरण मान्य केलं होतं, मात्र या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणी घेऊन असे निर्देश दिले. त्यामुळे आता शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला होता. यावर शिंदे गटाचे जे काही खासदार आहेत ते सध्या चिंताग्रस्त दिसत असून जर 2 आठवड्यात त्यांच्याकडून उत्तर मिळालं नाही तर त्यांना अपात्र करून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचा विजय निश्चित मानला जातो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंशी गद्दारी केलेल्या या 6 खासदारांना अपात्र होऊन घरी बसवावं का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जास्तीत जास्त हो किंवा नाही व्यक्त व्हा. धन्यवाद.